गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या संख्येमुळे रिलायन्सच्या व्यवस्थापनासमोर नवीनच प्रश्न निर्माण झाला होता. कंपनीच्या वार्षिक जनरल बॉडी मीटिंगमध्ये इतक्या मोठ्या गुंतवणूकदारांना कसे सामावून घ्यायचे? साधारणपणे सर्वच कंपन्यांच्या अशा प्रकारच्या वार्षिक बैठका बंद दाराच्या आड होतात. गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येमुळे रिलायन्सला असं करणं शक्य नव्हतं. त्यामुळे रिलायन्सने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा खुल्या मैदानात घ्यायला सुरुवात केली. फुटबॉलच्या मैदानासारख्या मोठ्या मैदानावर हजारो खुर्च्या टाकून रिलायन्सची सर्वसाधारण बैठक घेतली जायची. त्यामुळे रिलायन्सची सर्वसाधारण बैठक एखाद्या राजकीय पक्षाच्या जाहीर सभेसारखी पार पडायची. या बैठकीच्या वेळी धीरूभाई एखाद्या राजाने आपल्या दरबारात भाषण कसे करावे त्याप्रमाणे बोलायचे. यावेळी आपल्या भाषणात ते केवळ कंपनीच्या वार्षिक प्रगतीचा आढावाच घेत नसायचे, तर या निमित्ताने ते आपल्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याबाबत आणि स्टॉक एक्सचेंजमधील कारभाराबाबत माहिती द्यायचे. त्याचबरोबर जमलेल्या गुंतवणूकदारांच्या मनात ते त्यांची गुंतवणूक सुरक्षित असल्याचा विश्वास पेरायचे. रिलायन्सचे बहुतेक गुंतवणूकदार गुजराती भाषिक असल्यामुळे धीरूभाई त्यांच्याशी गुजरातीतून संवाद साधायचे. आपण जे सांगतो त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असे आपल्या गुंतवणूकदारांना स्पष्टपणे सांगून धीरूभाई म्हणायचे की कंपनीत काय चालले आहे याची तुम्ही स्वतः माहिती मिळवा. तो तुमचाही अधिकार आहे. देशातील आणि परदेशातील छोट्या गुंतवणूकदारांच्या समर्थ पाठिंब्याच्या बळावर रिलायन्स शेअरच्या किमतींनी बाजारात नवा उच्चांक प्रस्थापित केला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रमाणात फायदा झाला. याचे उदाहरण द्यायचे झाले तर असे सांगता येईल की समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 1977 साली 1000 रुपये दर्शनी मूल्याचे 100 शेअर्स खरेदी केले असतील, तर 2002 साली म्हणजे 25 वर्षानंतर त्याच्याकडे 1,40,000 रुपये किमतीचे 512 शेअर्स झाले होते. यामध्ये त्याला मिळालेल्या बोनस शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय या काळात त्याला 25,000 रुपये डिव्हिडंड मिळाला, तो वेगळाच. याचा सरळ अर्थ असा की 25 वर्षात त्याची गुंतवणूक 165 पटींनी वाढून 1,65,000 झाली होती. इतकी वेगवान वाढ दुसरीकडे कुठे शक्य आहे? रिलायन्समध्ये केलेल्या गुंतवणुकीची होणारी वाढ आणि त्यापासून मिळणारा लाभ लक्षात घेऊन रिलायन्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सारखी वाढतच होती. रिलायन्सचे शेअर्स खरेदी करणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण बनले. रिलायन्सचे शेअर विकून कित्येक पालकांनी आपल्या मुलींची थाटात लग्ने केली, तर अनेक पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवले. उत्तर भारतात तर अनेक ठिकाणी हुंडा म्हणून रिलायन्सचे शेअर दिल्याची अनेक उदाहरणे आढळून आली आहेत. सामान्य माणसाच्या जगण्याशी अगदी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध जोडण्याचे काम रिलायन्सच्या शेअर्सनी केले, यात काहीच वाद नाही. 1999 साली धीरूभाई अंबानी यांची 20व्या शतकातील सर्वोत्कृष्ट उद्योगपती म्हणून निवड झाली. तेव्हा हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचा कृतज्ञतेने उल्लेख केला. आपल्या गुंतवणूकदारांच्या 5 दशलक्ष कुटुंबात आपण आनंदाचे वातावरण निर्माण करू शकलो, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विमलचे कपडे वापरणे त्या काळी प्रतिष्ठेचे लक्षण बनले होते. पॉलिस्टरच्या कपड्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली होती. त्याचवेळी पॉलिस्टरच्या कपड्यांची बहुतेक बाजारपेठ विमलच्या कपड्यांनी काबीज केली होती. रिलायन्सने विमल नावाखाली विविध प्रकारचे आणि विविध तऱ्हेचे कापड बाजारात आणले होते. विमल कपड्यांना मिळालेल्या यशावर धीरूभाई अंबानी समाधानी राहणे शक्यच नव्हते. त्यांना आणखी पुढचा टप्पा गाठायचा होता. पॉलिस्टर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आयात करावा, या निर्णयापर्यंत ते येऊन पोहोचले होते. आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी लागणारे भांडवल बाजारातून गुंतवणूकदारांच्या माध्यमातून सहज उपलब्ध करण्याचा मार्ग त्यांना सापडला होता. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी अडून बसण्याची त्यांच्यावर वेळ येत नव्हती. पॉलिस्टर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आपणच आयात केला तर पॉलिस्टरसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नव्हती.
त्याचबरोबर वेळेवर कच्च्या मालाचा पुरवठा झाला नाही तर काय करायचे या प्रश्नापासूनही मुक्तता मिळणार होती. कच्चा माल आयात केल्यानंतर पॉलिस्टरचे अतिरिक्त उत्पादन झाले तर ते निर्यात करूनही फायदा मिळवू शकणार होते. त्यामुळे या नव्या व्यवसायात प्रवेश करून कंपनीचा नफा अधिक वाढविण्याची संधी निर्माण होणार होती. अशा प्रकारचा निर्णय घेऊन धीरूभाई आपल्या मनात फार पूर्वीपासून असलेली उलट्या दिशेने व्यावसायिक प्रवास करण्याची मनीषा पूर्ण करणार होते. व्यवसायात अशा रीतीने उलटा प्रवास करणे ही कल्पना फारशी वेगळी आणि गुंतागुंतीची नसली तरी धीरूभाईंना तीच आवडत होती. आपल्या मनात असलेली उलट व्यावसायिक प्रवास करण्याची ही कल्पना इतरांना पटवून देण्यासाठी ते एक अतिशय साधे एका चहावाल्याचे उदाहरण देत असत. साधारण चहाचा टपरीवाला चहा पावडर एका ठिकाणाहून विकत घेतो तर दूध दुसऱ्या ठिकाणाहून विकत घेतो. चहा तयार करून विकण्यासाठी लागणाऱ्या 2 वस्तू तो 2 ठिकाणांहून घेत असल्यामुळे त्याच्या चहाच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर एखाद्या दिवशी एखादे साहित्य त्याला वेळेवर किंवा पुरेशा प्रमाणात मिळाले नाही तर त्या दिवशी चहा बंद करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही. तसेच चहाच्या मळेवाल्याने चहाची किंमत वाढवली किंवा दूधवाल्याने दुधात जास्त पाणी घातले तरीही चहावाल्याचा व्यवसाय बसण्याची शक्यता निर्माण होते. या चहावाल्याकडे स्वतःची गाय किंवा म्हैस असेल तर तो पाणी घातलेले दूध मिसळण्याच्या धोक्यापासून आपली सुटका तरी करून घेतो. त्यामुळे त्याच्या व्यवसायातील किमान 50% रिस्क तो कमी करू शकतो. आपला व्यवसाय वाढविताना किंवा व्यवसायाचा विस्तार करताना धीरूभाईंचा दृष्टिकोन इतका साधा सोपा होता. यालाच ते उलटा व्यावसायिक प्रवास म्हणतात. यामुळे आपल्या व्यवसायाचे इतरांवर असलेले अवलंबित्व कमी करता येते आणि त्या प्रमाणात फायदाही वाढविता येतो असे त्यांचे साधे सरळ गणित होते. मुळात तयार कपड्यांची निर्यात करण्याचा व्यवसाय असलेल्या धीरूभाईंनी या व्यवसायातील अवलंबित्व कमी करण्यासाठी कापड गिरणी सुरू केली. आता कापड गिरणी सुरू केल्यावर कापड तयार करण्यासाठी लागणारे पॉलिस्टर आयात करावे लागले. आता या व्यवसायातील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी पॉलिस्टर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आयात करण्याचा निर्णय घेतला. तसं पाहिलं तर पॉलिस्टर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आयात करणे आणि तयार कपड्यांची निर्यात करणे या 2 व्यवसायात वरकरणी काहीच संबंध दिसत नाही. वास्तवात मात्र कपड्यांची निर्यात करण्याच्या मूळ व्यवसायातील इतरांवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी हे दोन्ही व्यवसाय पूरक आहेत. थोडक्यात उलटा व्यावसायिक प्रवास म्हणजे आपल्या व्यवसायातील इतरांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी त्या व्यवसायात एक पायरी मागे जाऊन दुसरा व्यवसाय सुरू करणे होय. यामुळे मूळ व्यवसायाचे इतरांवर असलेले अवलंबित्व कमी होते. त्याचबरोबर आपल्या मूळ व्यवसायावर अधिक नियंत्रण मिळवून त्यातील धोके कमी करता येतात. धीरूभाईंनी ही व्यावसायिक नीती सर्वप्रथम कापड उद्योगात वापरली. त्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या फायबर, प्लास्टिक, पेट्रोकेमिकल्स आणि पेट्रोलियम पदार्थांची निर्मिती या सर्व व्यवसायात वापरली. अशा प्रकारच्या उलट्या व्यावसायिक प्रवासाची नीती धीरूभाईंनी सर्वप्रथम पॉलिस्टर तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती करून वापरली. पॉलिस्टर तयार करण्यासाठी पॉलिस्टर स्टेपल फायबर PSF आणि पॉलिस्टर फिलॅमेंट यार्न PSY हे 2 पदार्थ कच्चा माल म्हणून लागतात. आपल्या देशात पॉलिस्टर कापडाचे उत्पादन सुरू झाले तेव्हा पॉलिस्टरचा धागा आयात करावा लागे. नंतर आपल्या देशात पॉलिस्टरचे उत्पादन व्हायला लागले. आपल्या देशात पॉलिस्टर कापडाचे उत्पादन सुरू झाले तेव्हा पॉलिस्टरचा धागा आयात करावा लागे. नंतर आपल्या देशात पॉलिस्टरचे उत्पादन तयार व्हायला लागले तेव्हा त्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्याला आयात करावा लागे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी धीरूभाईंनी पॉलिस्टर तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. हा कारखाना उभारण्यासाठी धीरूभाईंनी महाराष्ट्रातील पाताळगंगा परिसराची निवड केली. मुंबईपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी कारखाना उभारण्यासाठी धीरूभाईंना
आपला मोठा मुलगा मुकेशची मदत झाली. मुळात केमिकल इंजिनियर असलेल्या मुकेश यांनी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमधून MBAचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. रिलायन्समध्ये रुजू झाल्यावर मुकेश अंबानी यांच्यावर रिलायन्सने आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पाताळगंगा प्रकल्पाची जबाबदारी सोपविली होती. रिलायन्सचा पाताळगंगा येथील PFY तयार करण्याचा कारखाना मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 18 महिन्यात पूर्ण झाला आणि त्याने आपले उत्पादन सुरू केले. 300 एकरच्या विस्तीर्ण परिसरात सुरू झालेला हा कारखाना म्हणजे रिलायन्सच्या इतिहासातील मैलाचा दगड होय. याच कारखान्यातून आणखी 4 वर्षांनी म्हणजे 1986 साली PSFचे उत्पादन सुरू झाले. पॉलिस्टर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल भारतातच तयार व्हायला लागल्यामुळे रिलायन्सच्या कापड गिरणीची पॉलिस्टरची गरज सहज भागायला लागली. त्यांना चांगल्या दर्जाच्या पॉलिस्टरसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची आता काहीच गरज उरली नाही. दुसऱ्या बाजूला पाताळगंगा प्रकल्पातून होणारे PFY आणि PSF रिलायन्सची गरज भागवून उरणारे होते. अतिरिक्त उत्पादन गरज असलेल्या इतर कंपन्यांना विकून रिलायन्सने आपला नफा वाढविण्याचा सपाटा चालविला. उलटा प्रवास करीत सतत मागे मागे जात आपला व्यवसाय वाढविण्याची रिलायन्सची नीती 1986 सालापासून तर अधिकच उपयुक्त ठरली. PFY आणि PSF तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून लागणारे प्युरिफाईड टेरिफ्लॅथिक ॲसिड PTA तयार करायलाही रिलायन्सने सुरुवात केली. त्याही पुढे जाऊन PTA तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून लागणारे पॉरिक्सॅलिन तयार करायला सुरुवात केली. त्याही पुढे जाऊन डिटर्जंट तयार करण्यासाठी लागणारे लिनियर अल्कली बेन्झिन अर्थात लॅब उत्पादित करायलाही रिलायन्सने सुरुवात केली. अशा प्रकारे एक पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा दुसरा कच्चा माल आणि दुसरा कच्चा माल तयार करण्यासाठी लागणारा तिसरा कच्चा माल तयार करून रिलायन्सने जास्तीत जास्त स्वयंनिर्भर होण्याचे प्रयत्न चालविले होते. एकासाठी लागणारे दुसरे आणि दुसऱ्यासाठी लागणारे तिसरे उत्पादन तयार करण्याची साखळी निर्माण करणे म्हणजेच उलटा व्यावसायिक प्रवास करणे होय. रिलायन्सने स्वीकारलेल्या या व्यावसायिक नीतीचा रिलायन्सला फायदा झाला, याबाबत काहीच वाद नाही. किंबहुना रिलायन्सचा फायदा जास्तीत जास्त प्रमाणात वाढविण्यासाठीच धीरूभाईंनी ही नीती अवलंबिली होती. रिलायन्सच्या बरोबरीने या नीतीचा देशालाही खूप फायदा झाला. ही इथे उल्लेखनीय बाब होय. आपल्या देशात एका पाठोपाठ एक याप्रमाणे कच्च्या मालाचे उत्पादन सुरू करून रिलायन्सने कापड उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात खूप मोठ्या प्रमाणात कमी केली. ही आयात कमी केल्यामुळे देशाच्या परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत झाली. ज्या काळात आपल्या देशात परकीय चलनाचा तुटवडा असायचा त्या काळात धीरूभाईंनी परकीय चलन वाचविल्यामुळे पाताळगंगा प्रकल्पाचे राष्ट्रीय महत्त्वही खूप मोठे आहे. इतरांवर असलेले अवलंबित्व कमी करून आपला व्यवसाय जास्तीत जास्त आत्मनिर्भर करण्यासाठी रिलायन्सने अशा प्रकारे अनेक उद्योग सुरू केले असले तरी आपला मूळ व्यवसाय कापडाचा आहे याचा धीरूभाईंनी कधीही विसर पडू दिला नाही. असं सांगतात की धीरूभाईंच्या खिशात नेहमी एक कागद असायचा. या कागदावर सर्वात तळाशी कापड उद्योग लिहिलेले असायचे तर सर्वात वरच्या बाजूला पेट्रोकेमिकल्सचा उल्लेख केलेला असायचा. या दोन्हीमधील रिकाम्या जागेत यासाठी लागणाऱ्या अनेक कच्च्या मालाची यादी असायची. अशा प्रकारे उलट्या दिशेने व्यावसायिक प्रवास करीत कुठून कुठे जायचे याबद्दल धीरूभाई ठाम होते. त्यामुळेच त्यांना कधीही आता काय करावे किंवा आता कसं करावं हा कधीच प्रश्न पडला नाही. एकामागून एक याप्रमाणे ते आपली व्यावसायिक स्वप्ने पूर्ण करीत निघाले